नमस्कार. 5 जानेवारी 2021च्या लोकसत्ता न्यूजपेपर डिस्कशनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. व्ह्युअर्स डिमांड होती की सर जे एन्फोर्समेंट डिरेक्टोरेट आहे, ज्याला आपण ईडी म्हणतो, त्याचं एकदा रिव्हिजन घ्या. तर आजची सुरुवात आपण ईडीच्या रिव्हिजनपासून करणार आहोत. ईडी म्हणजेच एन्फोर्समेंट डिरेक्टोरेट किंवा डिरेक्टोरेट ऑफ एन्फोर्समेंट, दोन्ही एकच आहे. सर्वात आधी ईडीचा भारतामध्ये काम काय आहे तर लक्षात घ्या. जे काही इकॉनॉमिक लॉज आहेत, म्हणजे आपला अर्थनीतीशी निगडीत जे काही कायदे आहेत किंवा इकॉनॉमिक क्राईम्स आहेत, म्हणजे आर्थिक गुन्हे आहेत, तर त्यांच्यावरती तपासणी करणे आणि जे कोणतेही इकॉनॉमिक लॉज आहेत त्यांना योग्य प्रकारे इम्प्लिमेंट करणे, हे काम जे आहे ते ईडी करतो. ओके, लक्षात घ्या. इकॉनॉमिक लॉज जे काही आहेत त्यांना एन्फोर्समेंट करायचं काम, तसंच इकॉनॉमिक क्राईम्स जे काही घडत आहेत त्यांना इन्व्हेस्टिगेट करायचं काम हे आपलं ईडी करते. ओके, ईडी जे आहे ते डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू, मिनिस्ट्री ऑफ फिनान्स याचा अंतर्गत येते. ईडीची जी स्थापना आहे ते 1 मे 1956 रोजी झाली होती, परंतु तेव्हा त्याचं नाव हे एन्फोर्समेंट युनिट होता आणि ते डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स याचा अंतर्गत येत होता. परंतु कालांतराने आपण त्याचं नाव चेंज केला. काय बरं, तर डिरेक्टोरेट ऑफ एन्फोर्समेंट, आणि त्याला डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू, मिनिस्ट्री ऑफ फिनान्स याचा अंतर्गत आणला. जेव्हा ईडीची स्थापना झाली होती तेव्हा त्याला जे आपलं फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ॲक्ट 1947 आहे त्याच्यावरती लक्ष ठेवण्याचं काम देण्यात आलं होतं. परंतु कालांतराने फेमा ॲक्ट 1999 आणि PMLA ॲक्ट 2002, फेमा म्हणजे काय तर फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट कधी आला होता, 1999मध्ये आला होता. आणि PMLA म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट कधी आला होता, 2002मध्ये आला होता. तर हे दोन जे कायदे आहे याच्यावरती लक्ष ठेवायचं काम हे ईडीला सोपवण्यात आला. आणि सध्या ईडी लक्षात ठेवा डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू, मिनिस्ट्री ऑफ फिनान्सच्या अंतर्गत येते. ओके, 1957मध्ये ईडीचं नाव जे आहे त्याला आपण चेंज केला. आधी काय ठेवलं होतं, ईडीचं नाव एन्फोर्समेंट युनिट, आणि आता चेंज काय केलं आपण, एन्फोर्समेंट डिरेक्टोरेट. आणि सध्या संजय कुमार मिश्रा जे आहेत ते ईडीचे चीफ आहेत. तर हे आपण ईडीला रिवाईज करून घेतला. आता आजची न्यू डिस्कशन स्टार्ट करू. आणि पहिली जी महत्त्वाची न्यूज आहे ती आहे स्पर्धा परीक्षा प्रक्रिया रखडण्यास राज्य शासनच कारणीभूत, माहिती अधिकारातून बाब उघड झाली आहे. आता न्यूजमध्ये काय आहे ते लक्षात घ्या की जेव्हा MPSCला विचारण्यात आलं की तुम्ही एक्झाम्स आहेत ते कधी कंडक्ट करणार आहे, तर MPSC म्हणते की आम्ही 3 लेटर राज्य सरकारला लिहिलेत पण त्यांचा काही रिप्लाय आलेला नाही आहे. मग माहिती अधिकारामधनं हे बात समोर आली आहे की स्पर्धा परीक्षा जी आहे ते MPSCमुळे नव्हे तर राज्य शासनामुळे लेट होत आहे. ओके, आपल्यासाठी महत्त्वाचं आहे माहितीचा अधिकार. लक्षात घ्या, माहितीचा अधिकार हे 20 डिसेंबर 2005 पासनं अस्तित्वात आला. ओके, आणि माहितीचा अधिकारच त्याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो, राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट. ठीक आहे, राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005 हे त्याचं ॲक्च्युअल नाव आहे. आणि कधीपासून ते अस्तित्वात आला तर 20 डिसेंबर 2005 पासनं. ओके, सद्यस्थितीमध्ये जो RTI ॲक्ट आहे त्याच्यामध्ये 6 चॅप्टर्स आहेत आणि 31 सेक्शन्स आहेत. ओके, 6 चॅप्टर्स आणि 31 सेक्शन हे सद्यस्थितीमध्ये RTI ॲक्ट 2005मध्ये आहे. आता मी जे काही महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे त्याला नोट डाऊन करून ठेवा. RTI ॲक्ट जेव्हा अस्तित्वात आला तेव्हापासनं जे त्याचे पोट कलम किंवा जे सेक्शन 4 आहे त्याच्या सबक्लॉज 1, सेक्शन 5चा सबक्लॉज 1 and 2, त्यानंतर सेक्शन 12, सेक्शन 13, सेक्शन 15, सेक्शन 16, सेक्शन 24, 27, 28 हे त्या दिवसापासूनच लागू झाले. ओके, प्रश्न येऊ शकते, याच्यावरती प्रश्न बनू शकतो. ओके, जसं आपण संविधानाविषयी बघितलं होतं की संविधान जेव्हा आपण म्हणतो की 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपण अडॉप्ट केला, मग त्या दिवसापासून कुठले कलम अस्तित्वात आले असा प्रश्न येऊन गेला आहे शासनाच्या परीक्षेमध्ये. मग आपलं जे RTI ॲक्ट आहे त्याच्यावरती सुद्धा असा प्रश्न बनू शकतो. मग लक्षात घ्या, सेक्शन 4, सेक्शन 5, 12, 13, 15, 16, 24, 27, 28 हे जे सेक्शन आहे ते त्याच दिवशी अस्तित्वात आले. आणि बाकीचे जे सेक्शन आहे ते 120 दिवसाचा
120 दिवसांपर्यंत त्यांना अस्तित्वात आणायचं होतं. ओके. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर आपण माहितीचा अधिकारासाठी जे ॲप्लिकेशन टाकतो तर त्या ॲप्लिकेशनचा निकाल जे आहे ते 30 दिवसाचा आतमध्ये लावणे हे बंधनकारक आहे. ओके. आणि हे सेक्शन 7मध्ये लिहिण्यात आलेलं आहे. ठीक आहे. सेक्शन 7मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही RTIचं जे काही ॲप्लिकेशन टाकलं आहे त्याच्यावरती तुम्हाला जे इन्फॉर्मेशन आहे ते 30 दिवसाचा आतमध्ये देणे बंधनकारक आहे. ओके. आता सेक्शन 7चा सब क्लॉज 5मध्ये काय लिहिण्यात आलेलं आहे की याच्यासाठी जे काही इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायची आहे त्यासाठी जर कुठल्याही प्रकारची फीज लागत असेल तर गव्हर्नमेंट ती फीज घेऊ शकते. ओके. परंतु सेक्शन 6मध्ये लिहिण्यात आलेलं आहे की पॉवर्टी लाईन जी आहे त्याच्यापेक्षा खाली म्हणजे दारिद्र्य रेषेखाली एखादा व्यक्ती असेल तर त्याच्याकडनं शासन हे फी घेणार नाही. ठीक आहे. तसंच सेक्शन 8 जो आहे, सेक्शन 8मध्ये काही एक्सेप्शन्स दिले गेलेत. ठीक आहे. सेक्शन 8मध्ये एक्सेप्शन दिले गेलेत की सेक्शन 8चा अंतर्गत जे काही कायदे येणार त्याच्यावरती कुठल्याही प्रकारे RTIमध्ये इन्फॉर्मेशन दिली जाणार नाही. ठीक आहे. आणि सेक्शन 8चा सबक्लॉज 2 आहे जिथे आपल्याला ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट 1923 दिला गेला आहे. आणि ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट 1923च्या अंतर्गत जी काही इन्फॉर्मेशन असेल ते RTIच्या माध्यमातून पुरवता येणार नाही. ओके. हे महत्त्वाचं आहे. तसंच सेक्शन 9 जो आहे, ठीक आहे, सेक्शन 9मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की इन्फॉर्मेशन मागितल्यामुळे जर एखाद्या व्यक्तीचा कॉपीराईट व्हायलेशन होत असेल, ठीक आहे, कॉपीराईट काय आहे ते आपण बघितलं आहे, तर सेक्शन 9मध्ये सांगण्यात आलेलं आहे की एखाद्या व्यक्तीचं जर कॉपीराईट व्हायलेशन होत असेल RTIच्या माध्यमातून तर तशी माहिती RTIने पुरवली जाणार नाही. ठीक आहे. तर सेक्शन 8, सेक्शन 9 आणि सेक्शन 7 तुम्ही लक्षात ठेवा. बाकीचे जे सेक्शन्स आहेत ते आपण आपल्या लेक्चरमध्ये डिस्कस करूया. ठीक आहे. आणि सद्यस्थितीमध्ये 31 सेक्शन आणि 6 चॅप्टर्स आहेत. कशामध्ये, तर RTI ॲक्ट 2005मध्ये. ठीक आहे. तर हे आपण RTI विषयी थोडीशी माहिती घेतली. आता ही एक महत्त्वाची माहिती आहे, नोटिफिकेशन आलेलं आहे काय बरं, तर SEBC प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या आणि EWSचा पर्याय असणार आहे. ओके. आणि त्यासाठी 5 ते 15 जानेवारी याच्या दरम्यान उमेदवारांना प्रवर्ग निवडावा लागेल MPSCचा वेबसाईटवरती जाऊन. ओके. बघा इथं काय लिहिलेलं आहे, सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातून म्हणजे SEBC अर्ज केलेल्या उमेदवारांना खुला किंवा आर्थिकदृष्ट्या मागास म्हणजे EWS प्रवर्ग निवडण्याची संधी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उपलब्ध करून दिली आहे. 5 ते 15 जानेवारी या कालावधीत उमेदवारांना प्रवर्ग निवडता येईल. SEBC प्रवर्गातील उमेदवारांना सरळ सेवा भरतीसाठी EWS आरक्षणाचे लाभ अनुज्ञेय ठरवले आहे. आता कुठले कुठले परीक्षा ते सुद्धा लक्षात घ्या. मोटर वाहन निरीक्षक पूर्वपरीक्षा 2020, राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2020, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्वपरीक्षा, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षा या परीक्षांसाठी SEBC प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांना खुला किंवा EWS या प्रवर्गात पर्याय निवडण्याची सूचना MPSCने केली आहे. खुला किंवा EWS यापैकी एका प्रवर्गाचा पर्याय 5 ते 15 जानेवारी या कालावधीत न निवडल्यास संबंधित उमेदवारांचा केवळ खुला गटातील पदावरील निवडीसाठी विचार करण्यात येईल. ठीक आहे. तर ही एक महत्त्वाची नोटिफिकेशन आहे आणि आपल्याला जे काही येत आहेत म्हणजे या स्कीमच्या अंतर्गत त्यांना 5 ते 15 जानेवारीच्या अंतर्गत प्रवर्ग निवडायचा आहे. ठीक आहे. चला मग SEBC यांना ओपन किंवा मग EWS या दोनपैकी एक वर्ग निवडायचा आहे. ठीक आहे. पुढची जी न्यूज आहे ती आहे राज्यात 4 दिवस पावसाचा अंदाज. ठीक आहे. तर पावसाचा अंदाज कोण देतोय, तर IMD. तर आपल्यासाठी महत्त्वाचं आहे IMD. तर आपण IMD विषयी माहिती घेणार आहोत. IMD म्हणजे काय, तर इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट. ओके. इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट जे आहे ते मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्स याचा अंतर्गत येते. ओके. आणि जे काही हवामान विषयी शक्यता असते ते सर्व वर्तवण्याचं काम हे IMDच्या माध्यमातून होतं. IMDचे जे हेडक्वार्टर आहे ते कुठे आहेत, तर ते दिल्ली येथे आहे. आता लक्षात घ्या IMD 2 काम करते. ठीक आहे. सर्वात पहिलं तर ते मेट्रोलॉजिकल ऑब्झर्वेशन करते, म्हणजे हवामानविषयी शक्यता आपल्याला जाहीर करते ती. दुसरं म्हणजे की जे काही सिस्मॉलॉजिकल ॲक्टिव्हिटीज आहेत, ओके, जे काही सिस्मॉलॉजिकल ॲक्टिव्हिटी, सिस्मॉलॉजी म्हणजे भूकंप, तर भूकंप संबंधित जे काही ॲक्टिव्हिटीज असतात त्यांच्यावरती सुद्धा IMD हे लक्ष ठेवून असते आणि त्याच्याविषयीची माहिती हे पुरवायचं काम करते. ठीक आहे. तर पहिला वेदर फॉरकास्टिंग.
ओके. आणि दुसरं आहे ते आहे सिस्मॉलॉजिकल ॲक्टिव्हिटीज, म्हणजे भूकंप संबंधित माहिती. हे दोन पुरवायचं काम जे आहे ते कोण करते, तर ते IMD करते. IMDचे आहे जे म्हणजे IMD जे आहे त्याचे रिजनल ऑफिसर्ससुद्धा आहेत. रिजनल ऑफिसर्स कुठे कुठे आहेत, तर ते चेन्नई, मुंबई, कलकत्ता, नागपूर, गुवाहाटी आणि न्यू दिल्ली. ठीक आहे. आणि हेडक्वार्टर कुठे आहे, तर हेडक्वार्टर जे आहे ते न्यू दिल्ली येथे आहेत. ओके. त्यानंतर पुढे वर्ल्ड मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट जे आहे किंवा वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन जे आहेत त्याचे 6 रिजनल सेंटर्स आहेत. ठीक आहे, लक्षात घ्या. वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन जे आहे त्याचे 6 रिजनल सेंटर आहे आणि IMD हे 6 पैकी एक आहे. ओके. आता जे IMD आहे त्याचं मुख्य काम काय ते लक्षात घ्या. तर जे आपला इंडियन ओशन रिजन आहे, तसंच त्याच्या अंतर्गत मलक्का स्ट्रेट येते, बे ऑफ बेंगॉल येते, अरेबियन सी येतो, पर्शियन गल्फ येतो. तर इथे जे काही चक्रवाती वादळ उद्भवत आहेत त्यांना नाव द्यायचं काम आणि त्यांच्याविषयी वॉर्निंग द्यायचं काम हे IMD करते. ओके, लक्षात घ्या. इंडियन ओशन रिजनमध्ये ज्याच्या अंतर्गत मलक्का स्ट्रेट येते, बे ऑफ बंगाल येतो, अरेबियन सी येतं, पर्शियन गल्फ येते. मग हे जे काही एरिया आहे त्याच्या अंतर्गत जर कुठे चक्रवाती वादळ हे उद्भवलं असेल तर त्याच्याविषयी वॉर्निंग द्यायचा आणि त्याला नाव द्यायचा, हे दोन्ही काम IMD करतो. ओके. आता IMD सारखी एखादी ऑर्गनायझेशन असली पाहिजे अस्तित्वात असं आपल्याला का वाटलं, तर लक्षात घ्या. 1864 कलकत्तामध्ये एक ट्रॉपिकल सायक्लोन आला, म्हणजे चक्रवाती वादळ आलं. ठीक आहे. त्यानंतर 1867 ते 1871 या दरम्यान कलकत्तामध्ये दुष्काळ आला. तर असे इव्हेंट्स होत होते. मग आपल्याला वाटलं की बाबा असे इव्हेंट होणार आहे याचं भाकीत करणारी एखादी ऑर्गनायझेशन आपल्या इथं असली पाहिजे आणि या संकल्पनेमधनंच IMD जे आहे त्याचा आपण पाया घातला. ओके, लक्षात घ्या. IMD जे आहे त्याची स्थापना 1875 झाली. ओके. आणि हेनरी फ्रान्सिस ब्लॅनफोर्ड, कोण बरं, हेनरी फ्रान्सिस ब्लॅनफोर्ड हे IMDचे पहिले रिपोर्टर होते. तसंच 1889 सर जॉन एलियट, कोण बरं, सर जॉन एलियट यांची IMDचे पहिले डिरेक्टर जनरल म्हणून नेमणूक केली. ओके. आणि जेव्हा आपण IMD स्थापन केली होती तेव्हा कलकत्ता येथे त्याची स्थापना करण्यात आली होती. परंतु कालांतराने ते जे हेडक्वार्टर आहे जे कलकत्ता येथे होता त्याला 1905 सिमला येथे आणि 1928 पुणे येथे शिफ्ट करण्यात आला. परंतु फायनली 1944 त्याला दिल्ली येथे प्रस्थापित करण्यात आला आणि आता सध्यासुद्धा जे आपलं IMD आहे त्याचं हेडक्वार्टर हे दिल्ली येथे आहे. ओके. आता आपण सांगतो की IMD जे आहे ते वेदर फॉरकास्टिंग करतो. तर काय एका वैज्ञानिक बसल्याचं तोच सांगतो का कसं काय असेल पर्यावरण वगैरे, उत्तर आहे नाही. ठीक आहे. तर खूप सारे इक्विपमेंट्स आहेत ज्याचा अंतर्गत आपले सॅटेलाईट्स येतात. ओके. तसंच इंडियन नेव्ही, इंडियन एअरफोर्स हे सुद्धा IMDला मदत करते वेदर फॉरकास्टिंगसाठी. ओके. सॅटेलाईट्सच्या अंतर्गत कल्पना 1, मेगा, ट्रॉपिक्यूज आणि अदर IRS इंडियन रिजनल सॅटेलाईट सिरीजचे आणि इनसॅट हे जे काही सॅटेलाईट्स आहे ते IMDला मदत करतात. ओके. तसंच मी सांगितलं इंडियन नेव्ही आणि इंडियन मर्चंट शिप्स, ओके, हे सुद्धा IMDला डेटा प्रोव्हाइड करतात. ओके. त्यानंतर IMD जे आहे ते वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन जे आहे त्याला 27 एप्रिल 1949 रोजी जॉईन केला. ठीक आहे. IMD हे वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशनचा मेंबर झाला. कधी बरं, तर 27 एप्रिल 1949. ओके. आता IMDने एक सिस्टम लॉन्च केलं आहे ज्याचं नाव आहे एरोसोल मॉनिटरिंग अँड रिसर्च. ठीक आहे. IMDने स्वतःहून एक सिस्टम लॉन्च केलं आहे ज्याचं नाव काय, समर म्हणा त्याला, किंवा एरोसोल सिस्टम ऑफ एरोसोल मॉनिटरिंग अँड रिसर्च. कधी लॉन्च केला, 2016. याच्या माध्यमातून आपण काय करणार आहोत, आपण म्हणजे IMD काय करणार आहे, तर जे काही आपलं पर्यावरण आहे त्याचा अंतर्गत असलेला ब्लॅक कार्बन आणि एरोझोल्स ज्याच्यामध्ये रेडिओ ॲक्टिव्ह प्रॉपर्टीज आहेत, तसंच एन्व्हायरमेंटल व्हिजिबिलिटी आणि त्याचे क्लायमेटॉलॉजिकल इम्पॅक्ट, हे सर्व गोष्ट समरच्या माध्यमातून स्टडी केली जाणार आहे. ओके. लक्षात ठेवा कुठली कुठली गोष्ट, सर्वात आधी तिथं ब्लॅक कार्बन, त्यानंतर एरोझोल आणि तसले एरोझोल ज्याच्यामध्ये रेडिओ ॲक्टिव्ह किंवा रेडिएटिव्ह प्रॉपर्टीज आहेत, त्यानंतर एन्व्हायरमेंटची व्हिजिबिलिटी आणि चौथं जे होतं ते होतं की त्याचे क्लायमेटॉलॉजिकल इम्पॅक्ट काय होणार आहे ते सर्व. ओके. तर या विषयांवरती IMDचे ते अभ्यास करणार आहे समरच्या माध्यमातून. तसंच IMDकडे 16 एथालोमीटर्स,
ओके. आता ॲथॅलोमीटर काय असते, तर एन्व्हायरमेंट जे आहे त्याच्यामध्ये ब्लॅक कार्बन ओके किंवा ब्लॅक सस्पेंडेड पार्टिकल्स हे याचं प्रमाण किती आहे ते मेजर करायचं काम करतात. ओके. काय बरं, एथॅलोमीटर. ब्लॅक कार्बन किती आहे आपलं एन्व्हायरमेंटमध्ये ते काउंट करायचं काम जे आहे ते एथॅलोमीटर करतात. आणि सध्या 16 एवढे एथॅलोमीटर्स IMDच्या अखत्यारीमध्ये आहेत. तसंच 12 स्काय रेडिओमीटर्स आहेत आणि 12 नॅप्थॅलोमीटर्स आहेत. ओके. आता नॅप्थॅलोमीटर्स काय करते, तर ते जे काही सस्पेंडेड पार्टिकल्स असतात एन्व्हायरमेंटमध्ये त्याचा नंबर काउंट करते किंवा त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे ते आपल्याला कळवते. ओके. तर हे आपण IMD विषयी बघितला. आता पुढे बघूया दुसरी न्यूज काय आहे. सरपंच पदांचा लिलावांची चौकशी, अहवाल सादर करण्याचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निवडणूक आयोगाचे आदेश. ओके. आपल्यासाठी महत्त्वाचे निवडणूक आयोग. तर आपण निवडणूक आयोगविषयी थोडीशी माहिती घेऊ. तर निवडणूक आयोग म्हणजेच काय, तर महाराष्ट्र स्टेट इलेक्शन कमिशन. ओके. काय बरं, महाराष्ट्र स्टेट इलेक्शन कमिशन कधी अस्तित्वात आला, तर 26 एप्रिल 1994 रोजी ते अस्तित्वात आला. ओके. आणि जे काही लोकल गव्हर्नमेंट आणि म्युन्सिपाल्टीज आहेत त्यांचा इलेक्शन कंडक्ट करायचं काम हे महाराष्ट्र स्टेट इलेक्शन कमिशन करते. कॉन्स्टिट्यूशनमध्ये आर्टिकल 243K याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की पंचायतीचे जे काही इलेक्शन्स असतील त्याला कंडक्ट करण्यासाठी एक बॉडी असेल. ओके. आणि त्याला आपण स्टेट इलेक्शन कमिशन म्हणू. आणि महाराष्ट्रासाठी कुठली ती बॉडी, तर महाराष्ट्र स्टेट इलेक्शन कमिशन. ओके. पंचायत आणि लोकल गव्हर्नमेंट यांच्यासाठी इलेक्शन कंडक्ट करण्यासाठी. आता 243Kचा अंतर्गतच दुसरा एक प्रोव्हिजन काय आहे की स्टेट इलेक्शन कमिशन जे असतो त्याचे अध्यक्ष असणार आणि त्याला आपण स्टेट इलेक्शन कमिशनर म्हणणार आणि त्याचा अपॉइंटमेंट जो आहे ते गव्हर्नर करतील. लक्षात घ्या, खूप जास्त महत्त्वाचं आहे. ठीक आहे, की स्टेट इलेक्शन कमिशनर जे आहे त्याचं जे अपॉइंटमेंट आहे ते कोण करतात, ते गव्हर्नर करतात. परंतु त्यांना रिमूव्ह करण्याचा अधिकार हे त्यांच्याकडे नाही आहे. ठीक आहे. ते त्यांना रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला जज ऑफ दी हायकोर्ट जे असतात त्यांना ज्याप्रमाणे रिमूव्ह करता येतं त्याचप्रमाणे जे आपले स्टेट इलेक्शन कमिशनर आहे त्यालासुद्धा रिमूव्ह केलं जातं. ओके. हे खूप जास्त महत्त्वाचं आहे, याला आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर एकदा काय अपॉइंटमेंट झाली त्यानंतर त्यांना जे काही आपण प्रिव्हिलेजेस वगैरे देतो किंवा पगार पाणी जे काही त्यांना आपण देतो ते एकदा अपॉइंटमेंट झाल्यानंतर कमी करता येणार नाही. ओके. हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढचं जे प्रोव्हिजन आहे, एक मिनिट हां. ओके. तर स्टेट इलेक्शन कमिशनरला जे काही स्टाफ हवा असेल इलेक्शन कंडक्ट करण्यासाठी तो स्टेट प्रोव्हाइड करेल. ठीक आहे. ते सांगतात स्टेटला की बाबा मला एवढं स्टाफ पाहिजे आणि स्टेटला सांगतात म्हणजे कोणाला सांगतात, तर ते गव्हर्नरला सांगतात. ठीक आहे, की मला इलेक्शन कंडक्ट करायचं आहे तर मला एवढा स्टाफ लागेल, तर गव्हर्नर ते मग स्टेट इलेक्शन कमिशनरला प्रोव्हाइड करतात. ओके. इलेक्शन कंडक्ट करण्यासाठी जे काही कायदे वगैरे बनवायचं आहे तर ते अधिकार हे स्टेट लेजिस्लेचरकडे असतो. ठीक आहे. इलेक्शन कंडक्ट करण्यासाठी काही कायदे वगैरे बनवायचे असेल तर त्याचं प्रोव्हिजन जे आहे ते स्टेट लेजिस्लेचर करतो. ओके. म्हणजे विधानसभा करते, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर सध्याचे जे महाराष्ट्राचे स्टेट इलेक्शन कमिशनर आहे त्यांचं नाव आहे UPS मदन. ठीक आहे. महाराष्ट्र स्टेट इलेक्शन कमिशनर कोण आहेत, तर ते आहेत UPS मदन. ठीक आहे. तर ही आपण माहिती घेतली कशाबद्दल, स्टेट इलेक्शन कमिशन आणि स्पेसिफिकली महाराष्ट्र स्टेट इलेक्शन कमिशनविषयी. आता लक्षात घ्या, जे आपले लोकल गव्हर्नमेंटचे इलेक्शन्स होतात ठीक आहे ते पार्टीच्या नावावर होत नाही. ओके. म्हणजे आपण म्हणतो की BJPने स्वतःचा उमेदवार उतरवला असं नाही होत. पार्टीच्या नावावर हे स्टेट आपलं जे लोकल गव्हर्नमेंटचे इलेक्शन आहे ते पार्टीच्या नावावरती होत नाही. ओके. आणि सरपंच पदाची जी निवडणूक आहे ते आतापर्यंत काय होतं की म्हणजे आधी असं होतं की सरपंच कोणामधनं निवडलं जातं, तर जे काही निवडून आलेली सभासद आहेत ठीक आहे त्यांच्यापैकीच एकाची सरपंच म्हणून निवड व्हायची. परंतु कालांतराने त्याच्यामध्ये चेंज करण्यात आला आणि सरपंच पदांची प्रत्यक्ष निवडणूक घेण्यात आली होती. ठीक आहे. म्हणजे कॉमन म्हणजे ॲडल्ट सफरेज. ठीक आहे, ज्याला आपण म्हणू की प्रत्येक व्यक्ती जाऊन सरपंचाची निवड करणार. हे निवडून आलेले सभासद स्वतःमधून एकाची सरपंच निवड करेल हे प्रोव्हिजन मध्यंतरी थांबवण्यात आलं होतं, परंतु त्याला पुन्हा आता अस्तित्वात आणलं गेलं आहे. ठीक आहे. मग आता जे सरपंच पदाची जी नेमणूक होणार आहे ते सभासद एकदा काही निवडून आले इलेक्शननंतर त्यानंतर ते सभासद स्वतःमधून एकाची सरपंच म्हणून निवड करतील. ठीक आहे, हे लक्षात घ्या. तर हे चेंजेस आहेत थोडेसे. मध्यंतरी
काहीतरी वेगळी प्रोसिजर होती, आता त्याच्यामध्ये चेंज करण्यात आलेलं आहे. मध्यंतरी प्रत्यक्ष निवडणूक घेतले गेले होते सरपंच पदासाठी, परंतु आता जे काही सभासद निवडून आले त्यांच्यापैकीच एकाची आपण सरपंच म्हणून निवड करणार आहोत. ओके. आणि पार्टीच्या नावावरती जे काही आपले ग्रामपंचायतीचे निवडणुका आहे ते घेतले जात नाही, हे लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर पुढची जी न्यूज आहे, एक मिनटं. ओके. पुढची न्यूज आहे ते आहे असांज यांचा प्रत्यार्पणाची अमेरिकेची मागणी फेटाळली. ठीक आहे. आता जुलियन असांज जे आहे ते त्यांची एक कंपनी होती विकिलीक्स, तर त्यांनी खूप जास्त जे बोलतात ना सिक्रेट डॉक्युमेंट्स होते त्याला बाहेर पाडला, आणि त्यानंतर या जुलियन असांज जे होते त्याच्यावरती अमेरिका पेटलाय करणं, त्याला आपल्याला आणायचं आहे आणि त्याला सजा द्यायची असं अमेरिकेची धारणा आहे. ठीक आहे. परंतु ते काय असांज जे आहे ते आता सध्या दुसऱ्या कंट्रीमध्ये असायलम घेत आहेत. आता आपल्यासाठी महत्त्वाचं काय माहिती आहे का, आपल्यासाठी महत्त्वाचं आहे की असायलम आणि रेफ्युजीमध्ये फरक काय आहे. ओके. असायलम, रेफ्युजी, मायग्रंट हे शब्द जे आपण वापरतोय तर त्याच्यामध्ये फरक काय आहे. सर्वात आधी लक्षात घ्या रेफ्युजी काय असतो ते. ओके. तर रेफ्युजी असतात, ते रेफ्युजी काय करतात माहिती आहे का, म्हणजे समजा एक कंट्री आहे ए आणि दुसरी कंट्री आहे बी. ठीक आहे. आता एमध्ये जे लोक राहत आहेत किंवा ए या देशाचे जे काही नागरिक आहेत त्यांना असं वाटते की आपल्या जीवावरती हे धोका निर्माण होऊ शकतो. कारण कुठले कुठले असू शकतात, वॉर, व्हायलन्स, ठीक आहे, आणि पर्सिक्युशन, म्हणजे धर्माचा अंतर्गत जे काही व्हायलन्स वगैरे होतात ना तसे. ठीक आहे. तर वॉर, व्हायलन्स आणि पर्सिक्युशन या कारणामुळे काय होतं माहिती आहे का, की ए या देशाचा नागरिक बी या देशामध्ये स्थळांतर करतो आणि बी त्यांना रेकग्नाईज करतो की बाबा हो अशी अशी व्यक्ती आमच्याकडे आलेली आहे. तर जर बी हा जो कंट्री आहे त्यांनी एवरनं आलेल्या नागरिकांना रेकग्नाईज केला तर त्यांना पण रेफ्युजी म्हणून. ठीक आहे. बी हा देश मान्यता देतोय ए देशवरनं आलेले नागरिकांना. आता आपण एक्झाम्पल घेतो तर म्यानमारवरनं आलेले रोहिंग्या मुस्लिम. ठीक आहे. रोहिंग्या यांना आपण काय म्हणतो, यांना पण रेफ्युजी म्हणतो. का बरं? कारण भारताने मान्यता दिली आहे की हो बाबा रोहिंग्या नावाची एक मुस्लिम कम्युनिटी आहे जे म्यानमारवरनं भारतामध्ये स्थळांतर झालेली आहे. ठीक आहे. तर त्यांना पण रेफ्युजी म्हणू. परंतु बी हा कंट्रीने जर ए या कंट्रीतनं आलेली व्यक्तीला मान्यता देण्यास नकार दिला, ठीक आहे, तर तसा व्यक्तीला आपण असायलम सीकर म्हणतो, म्हणजे त्याला अजून मान्यता मिळालेली नाही आहे. ओके. तर अशा व्यक्तीला आपण असायलम सीकर म्हणतो. ज्याला मान्यता मिळाली आहे किंवा ज्याला रेकग्नाईज केलं गेलं आहे त्याला आपण रेफ्युजी म्हणूया. ओके. हे लक्षात घ्या. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट दोघांमधलं डिफरन्स. एक मिनिट. ओके. आता आपण जी कंडिशन डिस्कस केली त्याच्यावरनं आपण एक निर्णयावरती पोचू शकतो. ठीक आहे. काय बरं, की बघा प्रत्येक रेफ्युजी जे असतो ते पहिल्यांदा एक असायलम सीकर असतो. ठीक आहे. काय बरं, प्रत्येक रेफ्युजी जे असतो ते पहिल्यांदा एक असायलम सीकर असतो. असायलम सीकर कोण असतो, की ज्याला परवानगी दिलेली नाही आहे. रेफ्युजी कोण असतो, की ज्याला परवानगी दिली आहे किंवा ज्याला रेकग्नाईज केलेलं आहे. ठीक आहे. परंतु प्रत्येक आपलं काय म्हटलं मी प्रत्येक रेफ्युजी जे असतो ते प्रथमतः एक असायलम सीकर असतो. परंतु प्रत्येक असायलम सीकर हा रेफ्युजीज होणार याची काही गॅरंटी नाही आहे. ठीक आहे. असायलम सीकर आहे, परवानगी दिली तर तो रेफ्युजी, नाही दिली तर तो असायलम सीकरच राहणार. ठीक आहे. आता इंडियासाठी काय महत्त्वाचं आहे ते लक्षात घ्या. रेफ्युजी कन्व्हेन्शन 1951 आला. ठीक आहे. हे एक इंटरनॅशनल कन्व्हेन्शन आहे की ज्याच्या माध्यमातून आपण रेफ्युजीला रेकग्नाईज करतो. तर इंडियाने तो साईन केलेला नाही आहे. ठीक आहे. तसंच रेफ्युजी कन्व्हेन्शनला सपोर्ट करण्यासाठी 1967 एक प्रोटोकॉल आला. ठीक आहे. आणि त्याच्याच माध्यमातून अजून एक हे आलं की नॅशनल रेफ्युजी प्रोटेक्शन फ्रेमवर्क. या दोन्ही गोष्टींनासुद्धा इंडियाने रॅटिफाय केलेलं नाही आहे. ओके. परंतु इंडिया काय करतो की युनायटेड नेशन हाय कमिशन ऑन रेफ्युजी जे आहे त्याचे गाईडलाईन्स किंवा जे इतर देशांनी त्याला साईन केलेलं आहे त्यांना रिस्पेक्ट करण्यासाठी फक्त रेफ्युजींना स्वतःकडे ठेवून घेतो. आणि एक लक्षात घ्या बरं का, इंडिया रेफ्युजींना ठेवतो ना तर इंडियाची जे इमेज आहे इंटरनॅशनल लेवलवरती ते खूप जास्त चांगली बनून राहते. कारण इंडिया काय करतो आहे तर इंडिया ह्युमन राईटला रिस्पेक्ट करतो आहे. आता तुम्हाला प्रश्न आला असेल हे काय झालं, ह्युमन राईट कुठे आला, तर लक्षात घ्या जे आपलं युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स आहे 1948चा. ठीक आहे. 1948चा त्याचा आर्टिकल 14 लिहिलं गेलं आहे की राईट टू असायलम सीकर. ठीक आहे. काय बरं, राईट टू असायलम, राईट टू असायलम. ठीक आहे. तर याला इंडिया रिस्पेक्ट करतो आहे. कशामुळे, तर रेफ्युजींना पनाह देऊन. ओके. आता हे मी सांगितलं की बाबा युनायटेड
युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट जे 1948मध्ये आलं होतं त्याच्यामध्ये आर्टिकल 14 आहे. पण लक्षात घ्या टोटल तिथे आर्टिकल 30 आर्टिकल्स आहेत तिथे. ठीक आहे. आणि आपण संक्षिप्तामध्ये त्याची माहिती घेणार आहोत कारण हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स 1948 आपला सिलेबसमध्ये दिलं गेलं आहे. सर्वात आधी तर लक्षात घ्या साईन कधी झाला होता तर 10 डिसेंबर 1948 रोजी हा जो एक डिक्लेरेशन आहे त्याला आपण साईन केलं होतं. ओके. आणि म्हणूनच 10 डिसेंबर जे आहे ते युनिव्हर्सल ह्युमन राईट्स डे म्हणून आपण साजरा करतो. ओके. तर याच्यामध्ये प्रोव्हिजन कुठले कुठले आहे. सर्वात पहिला जो आर्टिकल आहे 30 आर्टिकल्स आहेत टोटल. पहिला जो आहे ते आहे फ्री अँड इक्वल म्हणजे समानता आणि मुक्तता. दुसरा जे आहे फ्रीडम फ्रॉम डिस्क्रिमिनेशन म्हणजे भेदभावापासून स्वातंत्र्य. तिसरा जे आहे ते आहे राईट टू लाईफ म्हणजेच जगण्याचा अधिकार. चौथा जे आहे ते आहे फ्रीडम फ्रॉम स्लेवरी म्हणजे गुलामगिरीतून स्वातंत्र्य. पाचवा जे आहे ते फ्रीडम फ्रॉम टॉर्चर म्हणजे छळातून स्वातंत्र्य. सातवा जे आहे ते आहे राईट टू रेकग्नाइज बिफोर द लॉ ॲज अ ह्युमन म्हणजे कायद्याच्या दृष्टीने मानवी म्हणून घेण्याची अधिकार. त्यानंतर सातवा जे आहे ते आहे राईट टू इक्वॅलिटी बिफोर लॉ म्हणजे कायद्यासमोर समानता. आठवा जो आहे ते आहे ॲक्सेस टू जस्टिस म्हणजेच दाद मागण्याचा अधिकार. नववा जे आहे ते आहे फ्रीडम फ्रॉम आर्बिटरी डिटेन्शन म्हणजे स्थानबद्धता विरुद्ध आपल्याला स्वातंत्र्य आहे. ठीक आहे. कुठेही आपल्याला कोणीही काही कारण देऊन डिटेन करू शकत नाही किंवा जेलमध्ये ठेवू शकत नाही. त्यानंतर 10वं आहे राईट टू फेअर ट्रायल. ओके. म्हणजे निपक्षपात निर्णय किंवा न्याय चाचणीचा अधिकार. त्यानंतर 11वं आहे प्रिझम्पशन ऑफ इनोसन्स. ओके. म्हणजे पूर्वग्रही निर्दोष. तुम्ही आधीच असं सांगू नाही शकत की या गुन्हेगार आहे करणं. ओके. जोपर्यंत साबित होत नाही तोपर्यंत. 12वं जे आहे ते राईट टू प्रायव्हसी. आता राईट टू प्रायव्हसी काय सांगायचं आहे गोपनीयताचा अधिकार. ठीक आहे. 13 जो आहे तो आहे फ्रीडम ऑफ मुवमेंट. फ्रीडम ऑफ मुवमेंट म्हणजे मुक्त संचार करण्याचा अधिकार. आता बघा आर्टिकल 14 राईट टू असायलम. ठीक आहे. इतर देशामध्ये आश्रय घेण्याचा अधिकार. त्यानंतर 15 जे आहे राईट टू नॅशनॅलिटी म्हणजे नागरिकत्वाचा अधिकार. 16 जो आहे तो आहे राईट टू मॅरेज अँड टू फाउंड अ फॅमिली म्हणजे स्वतःचं मर्जीने लग्न करण्याचा आणि परिवार बनवण्याचा अधिकार. 17 जो आहे तो आहे राईट टू ओन प्रॉपर्टी. राईट टू ओन प्रॉपर्टी म्हणजे काय तर मालमत्ता धारण करण्याचा अधिकार. त्यानंतर 18वा जो आहे तो आहे राईट टू रिलिजन ऑर बिलीफ म्हणजे धर्मस्वातंत्र्याचा अधिकार. 19 जे आहे ते आहे फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन. ओके. म्हणजे काय तर भाषण स्वातंत्र्य. 20 जो आहे तो आहे फ्रीडम टू किंवा फ्रीडम ऑफ असेंब्ली. ओके. फ्रीडम ऑफ असेंब्ली म्हणजे काय तर संघटना स्थापन करण्याचा अधिकार. 21 ओके. 21 जे आहे ते आहे राईट टू टेक पार्ट इन पब्लिक अफेअर्स. ओके. तर जे काही म्हणजे शासनचं जे काही कारभार चालते त्याच्यामध्ये आपल्याला भाग घेण्याचा अधिकार आहे करणं. त्यानंतर 22 जे आहे ते आहे राईट टू सोशल सिक्युरिटी. ओके. म्हणजे सामाजिक सुरक्षिततेचा अधिकार. 23 जे आहे ते राईट टू वर्क काम करण्याचा अधिकार किंवा काम मिळवण्याचा अधिकार. 24 जे आहे ते आहे राईट टू लेजर अँड रेस्ट म्हणजे काय विश्रांतीचा अधिकार. ठीक आहे. कामच करत राहा असं नाही. विश्रांती घ्यायचं सुद्धा तुमच्याकडे अधिकार आहे. तुम्ही सांगू शकता मी 8 तास जास्त काम नाही करणार. का बरं कारण माझ्याकडे विश्रांतीचा अधिकारसुद्धा आहे. ठीक आहे. त्यानंतर राईट टू ॲडिक्वेट स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. ओके. योग्य व दर्जेदार जगण्याचा अधिकार. त्यानंतर राईट टू एज्युकेशन शिक्षणाचा अधिकार. राईट टू टेक पार्ट इन कल्चरल आर्टिस्टिक अँड सायंटिफिक लाईफ. ठीक आहे. जे काही सांस्कृतिक कलात्मक आणि वैज्ञानिक जीवनकार्य होते मग त्याच्यामध्ये भाग घेण्याचा आपल्याकडे अधिकार आहे. आर्टिकल 28 जो आहे तो राईट टू फ्री अँड फेअर वर्ल्ड. ओके. म्हणजे जगात मुक्त व निपक्ष व्यवसायाचा अधिकार. ओके. त्यानंतर 29 जो आहे तो आहे ड्युटी टू युअर कम्युनिटी. ओके. आपलं जे समाज आहे तर त्याचा प्रत्यय आपल्याला आपले काहीतरी अधिकार आहेत. ओके. किंवा आपली काहीतरी ड्युटीज आहे आपल्याला त्यांच्या विषयात काहीतरी काम करायचे आहेत तर हे आपली ड्युटीज झाली. त्यानंतर आर्टिकल 30 जो आहे ते राईट्स आर इनएलिएबल म्हणजे आपल्याकडनं कोणीही हे राईट्स घेऊ शकत नाही. जे आपण 29 राईट्स बघितले तर 30व्या राईटमध्ये काय सांगते हे काही 29 राईट तुम्हाला सांगितले ना ते तुमच्याकडे कोणीही घेऊ शकत नाही आणि ते आर्टिकल 30मध्ये लिहिण्यात आलेलं आहे. ओके. तर हे खूप जास्त महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा यांना. ओके. 30 से 30 जोड्या लावामध्ये तुम्हाला हे प्रश्न येऊ शकतो बरं का. चला. ओके. पुढची जे न्यूज आहे ते आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री विलासराव उंडाळकर यांचे निधन झाले आहेत. ओके. आता त्यांच्याविषयी थोडीशी माहिती कारण व्यक्तिविशेषमध्ये आपल्याला प्रश्न येऊ शकतो. तुम्हाला 2-3 स्टेटमेंट देऊन टाकतील विचारतील खालीलपैकी कुठलं हे विलासराव उंडाळकर यांच्या विषयात खरं आहे किंवा खोटं आहे. ओके. तर थोर स्वतंत्र सेनानी दादा उंडाळकर यांचे पुत्र असलेले विलासराव हे कायद्याची पदवी घेतलेले यशवंतराव चव्हाण यांचे समर्थक
कार्यकर्ते म्हणून राजकारणात आले. त्यांचा राजकीय प्रवास सन 1967मध्ये जिल्हा परिषदेवर निवडून जात प्रारंभ झाला. पुढे ते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष झाले. सहकार चळवळीचा अभ्यासासाठी त्यांनी उमेदीच्या काळात अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स, थायलंड आदी देशांचे दौरे केले. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी सलग 7 वेळा निवडून जात 1980 ते 2014 असे 35 वर्ष नेतृत्व केले. दरम्यान सन 1991 ते 93 ते दुग्धविकास पशुसंवर्धन मंत्री होते. 1999 ते 2003 त्यांनी विधी, न्याय व पुनर्वसन मंत्री म्हणून, तर 2003 ते 2004 या कालावधीत त्यांनी सहकार व वस्त्रोद्योग मंत्रिपदाची धुरा सांभाळली. विलास काका हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर 1999च्या सार्वत्रिक निवडणुकीत सातारा जिल्ह्यातून निवडून आलेले काँग्रेसचे एकमेव आमदार होते. ठीक आहे, तर हे आपल्यासाठी महत्त्वाचं होता. कोणाबद्दल? विलासराव उंडाळकरबद्दल. पुढची न्यूज बघू काय आहे. रक्त तपासणीच्या नॅट प्रकल्प कागदावरच, रुग्णांना सुरक्षित रक्त मिळवण्यात अडचणी. नॅटचा फुल फॉर्म लक्षात घ्या काय आहे. न्यूक्लिअर ॲसिड टेस्टिंग. काय बरं? न्यूक्लिअर ॲसिड टेस्टिंग. आता याच्या माध्यमातून काय केलं जातं, तर जे कोणी एड्स किंवा जे HIV एड्स आपण जे म्हणतो, तर असे जे काही डिझीज आहे जे रक्ताच्या संक्रमणाने पसरू शकतात. मग जर आपण एक व्यक्तीचा रक्त दुसऱ्या व्यक्तीला देतोय, ठीक आहे, मग तो व्यक्ती HIV पॉझिटिव्ह नाही आहे, तर हे जे चाचणी असते ते या न्यूक्लिअर ॲसिड टेस्टिंग याच्या माध्यमातून केली जाते. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. आता राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटना म्हणजे नेकोच्या अहवालानुसार दूषित रक्त दिल्यामुळे 2018-19 या एकाच वर्षात देशात सुमारे 1300 व्यक्तींना HIV संसर्ग झाला. त्यात राज्यातील 169 जणांचा समावेश आहे. राज्यातील रक्तदात्यांमध्ये HIV आणि HBV संसर्गाचे प्रमाण देशातील सरासरीपेक्षा अधिक आहे. ठीक आहे, आणि हे जे काही संक्रमण आहे ते रक्ताच्या माध्यमातून पसरू नये, त्यामुळे आपण न्यूक्लिअर ॲसिड टेस्टिंग म्हणजेच नेट हे प्रकल्प सुरू केला, परंतु ते अजून कागदावरच आहे असं म्हणणं आहे. ओके, पुढे काही न्यूज आहे बघूया आपण. ओके, शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद, ज्योतिष या 6 वेदांपैकी कल्प या वेदांगात सूत्रमय भाषेत यज्ञविधींची माहिती येते. आता आपल्याला हे जे वेदांग दिलेत तर ते 6 वेदांग आहेत. त्या 6 वेदांगाविषयी आपण थोडीशी माहिती घेऊ. सर्वात पहिला जे आहे ते शिक्षा. ओके, शिक्षाला आपण फॅनोटिक्ससुद्धा म्हणतो. आता फॅनोटिक्स म्हणजे काय, तर फॅनोटिक्स म्हणजे आपण जे काही शब्द दिलेत त्याचा जे आपण उच्चार करतो त्या उच्चारला फॅनोटिक्स म्हणतो आपण. ओके, आणि प्रतिसाक्य. काय बरं? प्रतिसाक्य हे शिक्षाचं एक ओल्डेस्ट टेक्स्ट आहे किंवा फेनॉटिक्सवरती एक ओल्डेस्ट टेक्स्ट आहे. ठीक आहे, शिक्षा विषयात किंवा फोनेटिक्स या विषयावरती सर्वात जुनं पुस्तक कुठलं किंवा सर्वात जुनं लिखाण कुठे आहे, तर ते प्रतिसाख्यमध्ये आहे. ओके, त्यानंतर दुसरं आहे कल्पसूत्र. कल्पसूत्रमध्ये रिच्युअल्स दिले गेलेत. ओके, जे काही आपण हे काय म्हणतात त्याला ॲक्टिव्हिटी परफॉर्म करतो, यज्ञ वगैरे आपण जे करतो त्याला आपण रिच्युअल्स म्हणतो. ठीक आहे, तर ते रिच्युअल्स जे आहे ते कल्पसूत्रामध्ये दिले गेलेत. आता कल्पसूत्रामध्ये 3 पार्ट आहेत. सर्वात पहिलं आहे श्रोतासूत्र किंवा त्याला शुल्वासूत्रसुद्धा म्हणतात. त्याच्यामध्ये सॅक्रिफायसेसविषयी माहिती दिली गेली आहे. ओके, बलिदान, सॅक्रिफाईस वगैरे त्याच्याविषयी माहिती दिली गेली आहे. गृहसूत्र याच्यामध्ये फॅमिली सेरेमनी म्हणजे आपण जे पारिवारिक काय म्हणतो फॅमिलीच्या लेवलवरती जे काही आपण ॲक्टिव्हिटी परफॉर्म करतो ना त्यांना फॅमिली सेरेमनीज म्हटलं जातं. ठीक आहे, त्यानंतर तिसरं जे आहे ते आहे धर्मसूत्र. धर्मसूत्र हे वर्ण, आश्रम याच्याशी डील करतो. ओके, त्यानंतर तिसरा जो आहे तो आहे व्याकरण. व्याकरण म्हणजे आपल्याला माहिती आहे ग्रामर झालं इंग्रजीमध्ये आपण म्हणतो. आणि पाणिनी यांची अष्टाध्यायी हे व्याकरणाविषयातील सर्वात जुनी पुस्तक आहे. ओके, त्यानंतर चौथा जे आहे ते आहे निरुक्त. निरुक्त म्हणजे ॲटिमॉलॉजी. ओके, आता ॲटिमॉलॉजी म्हणजे काय, तर ॲटिमॉलॉजी बेसिकली डिक्शनरीला म्हणतो आपण. ठीक आहे, निरुक्त म्हणजे एका प्रकारे डिक्शनरी आहे ज्याचा अंतर्गत वेदिक जे काही शब्द आहेत त्यांचे अर्थ सांगितले गेलेत. ओके, काय आहे ते निरुक्त. आणि ते
निघुंतू, काय बरं, निघुंतू याच्यावरती अवलंबून आहे. आणि निघंतू म्हणजे काय आहे, तर निघंतू म्हणजे वेदिक जे काही वर्ड्स आहेत ना, जे काही डिफिकल्ट खूप जास्त असतात वेदिक वर्ड्स, तर त्यांचं इथे मिनिंग सांगण्यात आलेलं आहे. ओके. पाचवा आहे तो आहे छंद. छंदला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो मॅट्रिक्स. ओके. आणि छंदसूत्रास जे आहे कोणाचा, पिंगाळचा, ते छंद हे अभ्यासण्यासाठी एक योग्य पुस्तक आहे, सर्वात जुनं आणि योग्य पुस्तक आहे. ठीक आहे. मग लक्षात ठेवा, छंदसूत्र हे पिंगाळने लिहिलेलं आहे. त्यानंतर सहावं जे आहे ते आहे ज्योतिषा. ज्योतिषा म्हणजे ॲस्ट्रॉनॉमी. ओके. आणि वेदांग ज्योतिषा जे लगड मुनीने लिहिलेलं आहे, ते ज्योतिषाविषयी माहिती देणारा हे सर्वात जुनं पुस्तक आहे. ठीक आहे. तर 6 वेदांग कुठले कुठले, सर्वात पहिला शिक्षा, त्यानंतर कल्पसूत्र, त्यानंतर व्याकरण, निरुक्त, छंद आणि ज्योतिष. ठीक आहे. शिक्षासाठी इम्पॉर्टंट आहे ते प्रतिशख्य, कल्पसूत्रासाठी श्रोतासूत्र, सुल्वसूत्र, गृहसूत्र आणि धर्मसूत्र. ठीक आहे. व्याकरणसाठी अष्टाध्यायी पाणिनी यांचं, त्यानंतर निरुक्त, निरुक्त म्हणजे कायचं डिक्शनरी असते. ओके. आणि ते कोणावरती, कुठल्या तत्वावरती बेस्ड आहे, तर ते निघुंत, निघुंतावरती ते बेस्ड आहे. त्यानंतर छंद, छंद म्हणते मॅट्रिक्स. मॅट्रिक्स म्हणजे मॅट्रिक्स जी आहे त्याच्याविषयी माहिती आपल्याला कुठून भेटते, तर छंदसूत्रामधनं. कोणी लिहिलं आहे, पिंगाळ यांनी लिहिलं आहे. सातवं कुठलं आहे, सातवं आहे ज्योतिषा. ज्योतिषाविषयी माहिती कुठून मिळते, तर वेदांग ज्योतिष या पुस्तकामधनं मिळते, जे लगड मुनी यांनी लिहिलेलं आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. याचे नोट्स बनवून ठेवा. पुढे बघू दुसरी काय न्यूज आहे. ओके. व्यक्तिविशेषमध्ये आज आपण अभ्यास करणार आहे मायकल किंडो विषयी. ओके. तर ओडिसाचे जागतिक दर्जाचे बचावपट्टू आणि उमदे व्यक्तिमत्व असले हे मायकल किंडो. ठीक आहे. हॉकी हा जो खेळ असतो त्याच्यामध्ये गोलकीपर म्हणजेच कोण, तर आपण बचावपट्टू म्हणतो त्यांना. तर जे आपले मायकल किंडो आहे ते ओडिसाचे हे एक जागतिक दर्जाचे बचावपट्टू होते. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. त्यांनी 1971 जे आपले विश्वचषक झाले होते, हॉकी जे वर्ल्ड कप झालं होतं, त्याच्यामध्ये भारताला 3रं स्थान, 1973 उपविजेतेपद आणि 1975 विजेतेपद असे 3 चषक जिंकण्यामध्ये मदत केली होती. ओके. तसंच जे आपलं म्युनिक ओलंपिक आहे त्याच्यामध्ये 1972 साली कांस्यपदक जिंकलं होतं. आणि आशियाई क्रीडा स्पर्धा हे जे 1974 झाली होती त्याच्यामध्ये रौप्य पदक जिंकला होता किंवा जिंकण्यामध्ये मदत केली होती भारत या संघाची. यापैकी 1975 भारताने पाकिस्तानला हरवून विश्वविजेतेपदावर प्रथम आणि आजवरची अखेरची मोहीम उमटवली होती. ओके. भारतीय हॉकी संघाचे प्रतिनिधित्व करणारे पहिले आदिवासी हॉकीपट्टू ही विश्वविजेत्या चमूतील किंडो यांची विशेष ओळख. व्हेरी इम्पॉर्टंट. भारतीय हॉकी संघाचे प्रतिनिधित्व करणारे पहिले आदिवासी हॉकीपट्टू हे किंडो यांची विशेष ओळख आहे. याचप्रमाणे 1972 अर्जुन पुरस्कार पटकावणारे पहिले भारतीय आदिवासी किंवा पहिले आदिवासी. ठीक आहे. लक्षात ठेवा, 1972 अर्जुन पुरस्कार पटकावणारे पहिले आदिवासी कोण, तर मायकल किंडो. किंडो यांचा आधी जयपाल सिंग मुंडा हे 1928 ऑलिम्पिकमधील कर्णधार भारताचे पहिले आदिवासी हॉकीपट्टू होते. परंतु स्वातंत्र्यानंतर जर पहिले आदिवासी हॉकीपट्टू विचारलं तर ते मायकल किंडो. बिहारमध्येच समाविष्ट असलेल्या रांचीतील रायधमा गावात किंडो यांचा जन्म झाला. कुर्डेग येथील बॉईज मिडल स्कूलमध्ये शालेय शिक्षण घेतला. पुढे भारतीय सैन्यदलात रुजू झाल्यानंतर त्यांनी हॉकीला सुरुवात केली. 1966 ते 1973 अशी सलग 8 वर्षे त्यांनी राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत सेनादलाचे प्रतिनिधित्व केले. 1971 सेनादलाचा सर्वोत्तम क्रीडापटूचा पुरस्कारही त्यांनी पटकावला. त्यानंतर सेनादल सोडून किंडो भारतीय रेल्वे संघात सामील झाले. 1974 ते 1977 अशी अशी 4 वर्षे रेल्वेच्या राष्ट्रीय विजेतेपदात किंडो यांचा महत्त्वाचा वाटा होता. 78 ते 80 या कालखंडात ते राऊरकेला येथील भारतीय स्टील प्राधिकरणाच्या संघात रुजू झाले. 1969 केनियाविरुद्ध कसोटी मालिकेत त्यांनी भारताकडून पदार्पण केले. 1971 सिंगापूरला झालेल्या आग्नेय एशियाई विभागीय हॉकी स्पर्धेसाठी त्यांनी झोकात पुनरागमन केले. त्यानंतर पुढील 5 वर्षे भारतीय हॉकी संघाच्या सोनेरी दिवसांचे ते शिलेदार होते.
1975मध्ये निवृत्तीनंतर ओडिसामध्ये हॉकीच्या सेवेसाठी किंडो कार्यरत राहिले आणि सध्या त्यांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे हे व्यक्तिवेध त्यांच्या विषयात आलेलं आहे. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. अजून काही न्यूज आहे का? ओके, तर आजच्या न्यूज डिस्कशनमध्ये एवढेच न्यूज होते. तुम्हाला कुठल्याही प्रकारचं डाऊट असल्यावरती तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकतात. पेपरची जे PDF आहे ते तुम्हाला आमच्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल होऊन जाईल आणि लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल असणार आहे. तर घरी राहा, सुरक्षित राहा, शिकत राहा. धन्यवाद.